देशात लोकसभा निवडणुकांचा चौथा टप्पा आता संपतोय. पाचव्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या संपूर्ण कालावधीकडे कलाकार म्हणून महाराष्ट्रातली देशातली मंडळी कशा पद्धतीने बघतायत या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत बालाजी सुतार आहेत. मराठवाड्यातले आहेत, ते लेखक आहेत, नाटककार आहेत. त्यांच्या पुस्तकांची कायम चर्चा असते, त्यांना लिहिलेल्या लेखांची कायम चर्चा असते आणि या सगळ्या विषयासंदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांची मतं नेमकी या संदर्भातली काय आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत, चौथा टप्पा आता पूर्ण होतोय, कसं बघता एक कलाकार म्हणून, एक लेखक म्हणून या सगळ्या पिरियडकडे? लेखक म्हणून या सगळ्यांकडे कसं बघतो याचं उत्तर थोडंसं गुंतागुंतीचं आहे. ते अशा अर्थाने गुंतागुंतीचं आहे की मी मागच्या काही 4, 5, 6 निवडणुकांमध्ये मतदार म्हणून मतदान केलेलं आहे आणि त्या सगळ्या काळात निवडणुकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो एक सरकार निवडायचं आहे किंवा आपला एक प्रतिनिधी निवडून द्यायचा एवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. आत्ता चालू असलेली ही जी निवडणूक आहे ना, ती मला अनेक अर्थांनी फार महत्त्वाची याच्यासाठी वाटते की यापूर्वी कधीही नव्हता इतका कोलाहल. आणि कोलाहल म्हणजे नुसता असा आवाजी कोलाहल नाही, सर्वस्तरीय कोलाहल सगळ्या क्षेत्रांमध्ये जो अराजकाच्या जवळपास जाईल अशा प्रकारचा सगळा कोलाहल जो चाललेला दिसतो तो यापूर्वी फारसा कधी दिसलेला नव्हता. तर त्या दृष्टीनं हे निवडणूक मला बरीचशी महत्त्वाची वाटते. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याबद्दल या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये कोणी फारसं बोलत नव्हतं ना, आणि ज्या गोष्टी या निवडणुकीच्या निमित्तानं खूप अशा वर आलेल्या आहेत, ऐरणीवर येणं ज्याला म्हणतो आपण, मुद्दा ऐरणीवर येणं, जाती असतील, धर्म असतील, इथपासून ते संविधानापर्यंत च्या सगळ्या गोष्टी असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल यापूर्वी कधी फारसं बोललं जायचं नाही निवडणुकांमध्ये. म्हणजे हे सगळे फॅक्टर असतीलच त्यावेळीसुद्धा, पण अत्यंत टोकदार होऊन सगळ्या प्रकारच्या अस्मिता आहेत, सगळ्या प्रकारच्या उथळ, अभिनिवेशी, कधीकधी हिंसक अशा प्रकारचे सगळे जे दृष्टिकोन आहेत, सगळा मतांचा जो गलबल आहे तो या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे. कलाकारांसाठीचा हा कालावधी नेमका कसा आहे असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की एकंदरीतच सगळ्या परिस्थिती संदर्भात प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करत आहे, नाराजी व्यक्त करताना प्रामुख्याने तुम्ही पाहायला मिळत आहेत. कलाकारांच्या दृष्टिकोनानं काय वाटतं? हां, एक नागरिक म्हणून, मतदाता नागरिक म्हणून खूप साऱ्या गोष्टींबद्दल नाराजी आहेच, प्रश्नच नाही. कारण कोणीही सुखावून जावं असा काळ चाललेला नाहीच आहे. म्हणजे पटकन असं समाजाकडे जर बघायचं म्हटलं ना, असं ज्याला आपण एरियल व्ह्यू म्हणतो तशा पद्धतीने बघायचं असेल किंवा असं काही, तर ज्या गोष्टी पटकन नजरेत येतात आपल्या, ज्या गोष्टी पटकन डोळ्यात भरतात, त्या सगळ्या विरूप अशा प्रकारच्याच आहेत. म्हणजे कुठं काही चांगलं चाललं आहे, की चांगल्या गोष्टी नक्कीच चाललेल्या असतील, पण त्यांचा शोध घ्यायचा म्हटलं तर ते फार कठीण वाटू शकेल असा सगळा काळ आहे. पण वाईट मात्र इथं चाललं, इथं चाललं, इथं चाललं, सगळीकडं चाललं आहे असंच दिसतं अनेकदा. आणि अशा प्रकारचा जो काळ असतो की जो काय म्हणूया आपण त्याला, जो असा एकजिन्सी नसतो किंवा जिथं खूप बजबजपुरी माजलेली असते, जिथं खूप कोलाहल असतो, जिथं खूप गोंगाट असतो, असा सगळा जो काळ. आणि हे सगळे शब्द जे आत्ता वापरतो आहे मी, हे कोलाहल असेल, बजबजपुरी असेल, गोंगाट असेल, हे सगळे शब्द मी जे वापरतो हे जे ते सगळ्या अर्थाने खूप व्यापक परिप्रेक्ष्यात आपण त्यांच्याकडे बघू शकतो. म्हणजे राजकीय प्रकारचं असेल, सामाजिक प्रकारचं असेल, सांस्कृतिक प्रकारचं असेल, तर सगळ्याच पातळींवरती जे सगळ्याच गोष्टींचं जे विरूपीकरण झालेलं आहे ना, तर तशा प्रकारचा काळ आहे ना. कलावंत म्हणून, कवी म्हणून, लेखक म्हणून मला असं वाटतं की तो आमच्यावर अधिक जबाबदारी टाकणारा एक काळ असतो. आणि अशा काळामध्ये आपला इतिहास असं सांगतो ना की अशा काळामध्ये खूप चांगल्या निर्मिती झालेल्या आहेत इतिहासामध्ये. म्हणजे इव्हन अगदी आपल्याकडं याचं बोलायचं असेल, याचा जो काळ होता 18व्या आणि 19व्या शतकातला मधला जो काळ होता, प्लासीची लढाई झाली आणि त्यानंतर मग 1857चं युद्ध झालं, तिथपर्यंतचा सगळा जो काळ होता ना, त्या काळामध्ये असं होतं ना की हे फार गमतीचं आहे की सगळ्या केंद्रीय सत्ता ज्या होत्या आपल्या देशातल्या, तर त्यात सगळ्या दुबळ्या झालेल्या होत्या. मुघल संपत आले होते. 1818ला आपल्याकडं पेशवाई संपली, मराठ्यांचं राज्य अशक्त झालं, दुबळं झालं. आणि सगळीकडं देशभर अशी छोटे छोटे जे संस्थानिक होते, नवाब होते, सरदार होते, यांची छोटी छोटी संस्थानं तयार झाली, राज्य तयार झाली. आणि या सगळ्यांमध्ये
या सगळ्यांचं एकमेकांकडे बघण्याचं जे होतं ना ते सगळं संशयाचं वातावरण होतं. सगळीकडे लढाया चालू होत्या, विश्वासघात सगळे सरसकट हे एकमेकांचा करायचे. असं सगळं राजकीय पातळीवर चाललेलं असताना, आणि नुसतं राजकीय असं नाही, राजकीय पातळीवर ज्यावेळी अशा उलथापालथी किंवा काहीतरी घडत असतात त्यावेळी सामाजिक पातळीवरही त्याचे म्हणजे अगदी कौटुंबिक स्तरापर्यंत ते सगळं झिरपत असतंच ते. पण याच काळामध्ये मला हे फार महत्त्वाचं वाटतं, नेहमी विचार करायला लागलो की याच काळामध्ये ना उत्तर हिंदुस्थानामध्ये, मी असं मध्ये वाचलं कुठेतरी की उत्तर हिंदुस्थानामध्ये या काळामध्ये शास्त्रीय संगीताच्या 250 बंदिशी नव्या बांधल्या गेल्या. किंवा आपल्याकडे इकडे पेशवाईमध्ये लावणी वगैरे लोककलांना बहर आलेला होता याच काळात. किंवा उत्तर हिंदुस्थानामध्ये उर्दू शायरीला बहर आलेला होता. गालिब याच काळात होता, इब्राहिम याच काळात होता, जौक होता. खूप अत्यंत मोठ्या ताकदीचे कवी होते, कलावंत होते, विचारवंत होते. म्हणजे राजाराम मोहन रायांसारखा माणूस तिकडे होता. आपल्याकडं याच काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले झाले है ना, ते बाबासाहेबांपर्यंत. असं खूप या सगळ्या लोकांना आहे ना, म्हणजे अशा प्रकारचे जे माणसं असतात ज्यांना आपण एक थोडंसं सर्वसामान्य माणसापेक्षा थोडंसं वेगळी माणसं आहेत असं ज्यांच्याबद्दल आपण म्हणतो, लेखक असतील, कवी असतील, विचारवंत असतील, सामाजिक नेते असतील, सामाजिक चळवळी चालू करतात, ते सगळे, या सगळ्यांसाठी ना हा खूप काही करून दाखवता येण्यासारखा काळ असतो असं मला वाटतं. सर, खरं तर या सगळ्या पिरियडबद्दल तुम्ही चिंता व्यक्त करताय. असं काय तुम्हाला अनुभव आला की तुम्हाला थेट तुम्ही 1800च्या कालावधीला सध्याचा पिरियड जोडताय किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली देशातली परिस्थिती आहे याचं वर्णन तुम्ही करताय, असं काय तुम्हाला जाणवलं? कलाकार म्हणून असेल, सर्वसामान्य नागरिक म्हणून असेल, आता मतदान पार पडत आहे तर मतदारांशी एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीशी बोलताना खूप गंभीर स्वरूपाची मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडताय. नाही, मला वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव म्हणण्यापेक्षा मी जी निरीक्षणं करतो, म्हणजे आत्ता राजकारणात काय चाललं आहे, समाजकारणात काय चाललं आहे वगैरे, असं ज्यावेळी मी बघायचा प्रयत्न करतो ना त्यावेळी मला असं वाटतं की हा काळ त्या काळाशी जुळणार आहे. कोणाला कोणाबद्दल प्रेम फारसं वाटतं आहे असं दिसत नाही आहे, कोणाला कोणाबद्दल विश्वास वाटतो आहे असं दिसत नाही आहे. कोणी खरं बोलतो आहे, म्हणजे एखादा माणूस उभं राहून भाषण करतो आहे तर तो खरं बोलतो आहे असं कोणाला वाटत नाही आहे. किंबहुना माणसं मंचावर उभे राहून खोटंच बोलतात असं जे चित्र दिसतं आपल्याकडं. आणि सगळ्या प्रकारची माणसं, सगळ्या पदांवर बसलेली माणसं है ना, ते ज्यावेळी बोलायला लागतात म्हणजे अनेकदा बोलतात वेगळं आणि कृती त्यांच्या वेगळ्या होतात. म्हणजे आपल्याकडं ते बघायला मिळालं मागच्या काही काळांमध्ये, म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे खूप सारे आरोप झाले त्या सगळ्या लोकांना रातोरात एका जागेवरून दुसरीकडं आपल्या किंवा ठराविक बाजूला नेऊन ती सगळी पावन करून घेण्यात आली. किंवा खूप गोष्टी अशा घडल्या की ज्या अशा होत्या की सगळ्या त्याच काळाशी रिलेट होत होत्या. मी ज्यावेळी बघत होतो असं, तर मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. हे सगळं याच्याबद्दल मी बोलताना मुद्दा मला सांगायला आवडेल की मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे खूप सारे ऐतिहासिक संदर्भ मला समकालीन वाटायला लागतात ज्यावेळी मी असं बघायला लागतो काहीतरी. तर ह्या सगळ्या त्या काळात जसं वातावरण होतं ना सगळं, तेच सगळं वातावरण आताही आहे. कोणाला कोणाबद्दल विश्वास नाही आहे, कोणाला कोणाबद्दल प्रेम नाही आहे असं सगळं दिसतं. म्हणजे व्यक्ती म्हणून अनेकदा असतं आपल्यामध्ये प्रेम, पण आपण ज्यावेळी कुठल्या तरी जातीतला घटक म्हणून उभं राहतो, आपण कुठल्या तरी धर्माचा अमुक म्हणून उभे राहतो, त्यावेळी फार प्रॉब्लेम होतात. आणि ते दुर्दैवानं आपल्याकडं ते चित्र आता या मागच्या काही काळामध्ये फार प्रकर्षानं ते जाणवायला लागलं. काही शब्द काय वापरले या सगळ्या परिस्थितीला एकंदरीतच? नाही, हा सर्वस्तरीय कोलाहल, सर्वस्तरीय अराजक आहे. म्हणजे अराजक हा शब्द थोडासा वेगळा होतो, पण हा कोलाहलाचा सगळा काळ आहे. आणि म्हणजे साधं सगळ्यांना असंच जर विशेषण वापरायचं तर वाईट असंच म्हणता येईल त्याला. कारण आपल्याकडं सामाजिक नेतृत्व नावाचा तर प्रकारच उरलेला नाही आता, जो कदाचित पूर्वी होता. आपल्याकडं फक्त राजकीय नेते आहेत सगळीकडं, आणि ते काही फार त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं काही परिस्थिती नाही आहे. म्हणजे राजकारण हे कधी काळी लोकसेवेसाठीच त्या क्षेत्रात जायचं अशी जी एक समजूत असते, फार आदर्श भाबडी अशी समजूत असते, ती असं उरलेलंच नाही आहे. राजकारणाकडे चक्क धंदा म्हणून बघणारे लोक सगळीकडं खुर्च्यांवर बसलेले आहेत. एवढी रोखोक मतं मांडताय, तुम्हाला भीती वाटत नाही? नाही, ही मतं नाहीच आहेत, ही निरीक्षण आहेत साधी. जे घडतं येते भीती वाटण्यासारखं काय असं जे दिसतं, म्हणजे मी चुकीचं असू शकेन माहीत नाही मला, पण मला जे दिसतं, जे निरीक्षण मी करतो त्याच्यावर आधारलेलं फक्त ही निरीक्षण आहेत, फक्त ही मतं नाही आहेत. मला असं वाटतं एवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे, मी चुकीचं असू शकेन माहीत नाही. या निमित्तानं तरुणांना, सध्याच्या एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांना या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? काय संदेश या निमित्तानं द्याल तुम्ही? संदेश देणे इतका मी नाहीच आहे मोठा काही,
पण मला असं वाटतं ना की सगळ्यांनी विवेकानं जर सगळ्या गोष्टींकडे बघायचा प्रयत्न केला आणि सुदैवानं तशा दृष्टीनं बघायला आपल्याला आपण बघायचा प्रयत्न करू शकू अशा प्रकारचं एक फार मोठी गोष्ट आपल्याकडे लाभलेली आहे, ते आपलं संविधान आहे. आणि आपण जर संविधानात समजून घेतलं आणि तिथं जे काही सांगितलेलं असेल त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यातले जी तत्त्व आहेत, ती सगळी समजून घेऊन जर आपण त्या दृष्टीने विचार करायला लागलो तर आपण विवेकी होऊ, आपण अत्यंत सनदशीर होऊ. आणि आपण जास्त ना की म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया है ना, किंवा सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे जे आपण म्हणतो त्या सगळ्याला अर्थ येऊ शकतो. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, इथल्या विविधतेचा मला अभिमान आहे वगैरे जे सगळं आपल्या प्रतिज्ञेमध्ये असतं शाळेपासूनचं. तर त्या मार्गाने जाणं, ते विचार मनात बांधवून घेणं, ते अंमलात आणायचा प्रयत्न करणं याच्या इतकी चांगली गोष्टच नाही आहे. सगळ्यांनीच तो प्रयत्न करायला पाहिजे. माझ्यासाठी सध्या प्रामुख्याने चर्चा पाहायला मिळते. अनेक सध्या जे खासदार आहे सत्ताधारी पक्षातले ते असं म्हणतात की संविधानामध्ये बदल करायचा आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय की कशा पद्धतीने काय परिणाम होऊ शकतात जर खरंच अशा पद्धतीने काही बदल केले गेले तर? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या आधी देखील अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की याच्या आधी देखील बदल केले गेले होते, काही दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या, 103वी घटना दुरुस्ती देखील झाली. असं असताना केवळ एक संभ्रम सध्या देशामध्ये पसरवण्याचं काम हे विरोधक करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय नेमकं असू शकेल किंवा हे कशा पद्धतीनं प्रयत्न सध्याचा दिसतो या सध्या सरकारचा किंवा व्यवस्थेचा? नाही, अशा प्रकारचा प्रयत्न हे मी वाचलं, वर्तमानपत्री बातम्या मी याच्या संदर्भातल्या वाचल्या किंवा टी व्हीवर मी कधी क्वचित कोणी असं बोलताना ऐकलं असेल. पण अशा प्रकारचा प्रयत्न कोणी करू नये असं मला वाटतं, कारण ती चांगली गोष्ट नाही आहे. कारण आपल्या ह्या सगळ्या इतक्या काही हजार जाती असतील आपल्या देशात, काही म्हणजे शेकडो जाती असतील, कित्येक पंथ आहेत, कित्येक धर्म आहेत, सगळ्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, सगळ्यांची जीवनशैली वेगळी आहे, सगळ्यांचं खाण्यापासून वस्त्रांपर्यंतच्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असं सगळी जी विविधता आहे सगळी है ना, या सगळ्याला एकत्र ठेवायचं असेल तर त्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती संविधान हीच आवश्यक आहे. म्हणजे सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण ज्यावेळी म्हणतो ना, तर त्यावेळी मग बाकीचं काही उरतच नाही ह्याच सगळ्या गोष्टी. आणि ते बदलू असं जर कोणी म्हणत असतील तर मला वाटतं त्याच्या इतकं वाईट काही नाही आहे. त्यांनी तसं करायचं किंवा आणखी ज्यांच्यामध्ये कोणामध्ये हे असेल त्या सगळ्यांनी त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायला पाहिजे. ती काही चांगली गोष्ट असणार नाही आहे. पण मला वाटत नाही तसं कोणी करू शकेल असं. त्या चर्चा लोक करतात याचं मात्र वाईट वाटतं. शेवटचा प्रश्न या सगळ्या परिस्थितीच्या निमित्तानं तुम्ही आपली जी निरीक्षणं आहेत ती मांडली. ही निरीक्षणं काही काव्यांच्या स्वरूपात असतील किंवा काही ओळी अशा काही लिहिल्या असतील ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी जाता कविता आत्ता नाही आहे अशी, म्हणजे आठवायला लागेल, माझ्याकडे तयार नाही आता किंवा माझ्या जवळ नाही आहे लिहिलेली. पण कविता ही लिहिल्याच पाहिजेत या काळावर असाच काळ आहे. या क्षणी कविता नाही आहे माझ्याकडे आत्ता तशी, किंवा मला पाठ नाही आहे. धन्यवाद सर. आमच्याशी मी याच्यावरती लिहायला पाहिजे, बोलायला पाहिजे असं मला वाटतं. मला एक ब्रेख्त जो ब्रेख्त त्याचं एक कोट अवतरण मी मागे एकदा वाचलं होतं. ते मला फार कवींच्या संदर्भात मला ते आवडतं नेहमी. ते मुळातलं ते इंग्रजीतच असणार ते, पण मी वाचलं त्यावेळी, ते पहिल्यांदा वाचलं मी त्यावेळी ते हिंदीत होतं आणि त्यामुळे ते माझ्या हिंदीतच मला ते लक्षात राहिलं होतं. ते असं होतं की वे नहीं पूछेंगे कि उस समय अंधकार क्यों था, वे पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. तर ही कवींची जबाबदारी असते. मला असं वाटतं की कवींनी बोलायला पाहिजे, कवितेतून बोलायला पाहिजे, सगळ्याच्यांनी बोलायला पाहिजे. आत्ता ह्या क्षणी जरी कवितेतून मला बोलता येणं अवघड असलं, कारण कविता मला पाठ नसतात माझ्या स्वतःच्या, तरीसुद्धा कवींनी या सगळ्यांकडे बघायला पाहिजे असं वाटतं मला. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय आत्ताचा हा एक महत्त्वाचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये कवींना बोललं पाहिजे, कवींना लिहिलं पाहिजे अशा पद्धतीची या निमित्तानं एक भावना बालाजी सुतार यांनी व्यक्त केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.